वेलकम स्टुडंट्स. आजच्या लेक्चरला आपण क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट कशाला म्हणतात ते शिकणार आहोत. ओपन सेंटेन्स सोबत जर आपण काही फ्रेजेस यूज केल्या तर त्या फ्रेजेस ओपन सेंटेन्स मध्ये असलेल्या व्हेरिएबलला क्वांटिफाय करतात. ओपन सेंटेन्स मध्ये जे व्हेरिएबल आहेत त्या व्हेरिएबलला फ्रेजेस क्वांटिफाय करतात. म्हणजे ती फ्रेज यूज केल्यानंतर ते ओपन सेंटेन्स एकतर ट्रू बनतं नाहीतर फॉल्स बनतं. तर अशा फ्रेजेसला क्वांटिफायर असं म्हणतात. क्वांटिफायर दोन प्रकारचे असतात. फर्स्ट एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर आणि सेकंड युनिव्हर्सल क्वांटिफायर. फॉर सम देयर एक्झिस्ट या फ्रेजेसला एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर असं म्हणतात. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर इज डिनोटेड बाय this symbol and the second one is universal quantifier. For all, for every, these phrases are called universal quantifier and universal quantifier is denoted by this symbol. Existential quantifier किंवा universal quantifier corresponds to collection and condition. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक सेट दिलेला असेल आणि एक कंडिशन दिलेली असेल. जर स्टेटमेंट मध्ये क्वांटिफायर यूज झालं तर त्या स्टेटमेंटला क्वांटिफाईड स्टेटमेंट असं म्हणायचं. जर स्टेटमेंट मध्ये एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर यूज झालं तर दिलेल्या कलेक्शन मधला ऍटलिस्ट एक इलेमेंट, दिलेल्या कलेक्शन मधल्या ऍटलिस्ट एका इलेमेंटनं जर ती कंडिशन सॅटिस्फाय केली तर ते क्वांटिफाईड स्टेटमेंट ट्रू असतं, अदरवाइज ते फॉल्स असतं. आता ज्या क्वांटिफाईड स्टेटमेंट मध्ये युनिव्हर्सल क्वांटिफायर यूज झालंय, ज्या क्वांटिफाईड स्टेटमेंट मध्ये युनिव्हर्सल क्वांटिफायर यूज झालं ती स्टेटमेंट ट्रू कधी असते तर जी कलेक्शन दिलंय त्या कलेक्शन मधल्या ऑल ऑब्जेक्ट्सनं जर दिलेली कंडिशन सॅटिस्फाय केली तर ते क्वांटिफाईड स्टेटमेंट ट्रू असतं, अदरवाइज ते क्वांटिफाईड स्टेटमेंट फॉल्स असतं. डिअर स्टुडंट्स, आता आपण एक्सरसाइज 1.3 मधलं फर्स्ट एक्झाम्पल बघू. या एक्झाम्पल मध्ये एक सेट ए दिला. त्या सेट ए मध्ये एलिमेंट्स दिले 3, 5, 7, 9, 11, 12 आणि आपल्याला खाली काही स्टेटमेंट्स दिल्यात, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स दिल्यात. त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला डिसाइड करायची. तर लक्षात ठेवू, क्वांटिफाईड स्टेटमेंट दोन प्रकारचे क्वांटिफायर आहेत आपल्याकडे. एक आहे एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर असा डिनोट करतात आणि दुसरा आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर ज्या स्टेटमेंट मध्ये यूज झालाय त्या स्टेटमेंट मध्ये जो काही सेट असेल त्या सेट मधल्या ऍटलिस्ट एका इलेमेंटनं दिलेली कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर ती स्टेटमेंट ट्रू असते. आणि जेव्हा युनिव्हर्सल क्वांटिफायर यूज होतं तेव्हा दिलेल्या सेट मधल्या एक्सच्या ऑल व्हॅल्यूजनं दिलेली कंडिशन सॅटिस्फाय झाली तर दिलेलं स्टेटमेंट ट्रू असतं, अदरवाइज ते फॉल्स असतं. म्हणजे देअर एक्झिस्ट मध्ये ऍटलिस्ट वन इलेमेंट दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करणारा पाहिजेत आणि युनिव्हर्सल क्वांटिफायर मध्ये ऑल एलिमेंट्स दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करणारे पाहिजेत तरच ते क्वांटिफाईड स्टेटमेंट ट्रू असतं, अदरवाइज ते फॉल्स असतं. आता या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल आहे. देयर एक्झिस्ट x belongs to a such that x minus 8 is equal to 1. आता या ठिकाणी जे क्वांटिफायर यूज झाले
ते एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर आहे. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर असल्यानं आपल्याला त्या सेट ए मध्ये कमीत कमी ऍटलिस्ट वन व्हॅल्यू अशी पाहिजे की जी x मायनस एट इक्वल्स टू 1 ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. तर आपल्याकडे हे इक्वेशन जर बघितलं x मायनस एट इक्वल्स टू 1 तर x इक्वल टू 9 ही जी कंडिशन आहे x मायनस एट इक्वल्स टू 1 या कंडिशनला तो सॅटिस्फाय करतो. आपल्याकडे कमीत कमी एक इलेमेंट दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करणारा पाहिजे काय, तर ते क्वांटिफाईड स्टेटमेंट ट्रू असणार आहे. मग इलेमेंट मिळाला x इक्वल टू 9. म्हणून आपण या ठिकाणी सोल्युशन मध्ये असं लिहिलं फॉर x इक्वल टू 9 x मायनस एट means 9 minus 8 equals to 1. Therefore, x equals to 9 satisfies x minus 8 equals to 1. Therefore, the given statement is true and its truth value is capital T. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघू. त्यातलं सेकंड एक्झाम्पल मध्ये फॉर ऑल x बिलोंग्स टू a या ठिकाणी युनिव्हर्सल क्वांटिफायर यूज झाला. फॉर ऑल x बिलोंग्स टू a x square plus x is an even number. x square plus x विचारलं तो इव्हन नंबर पाहिजे ती कंडिशन. x square plus x हा इव्हन नंबर पाहिजे. तर तुम्ही रफ मध्ये कॅल्क्युलेट करू शकता. x square plus x प्रत्येक इलेमेंट या ठिकाणी कोणता क्वांटिफायर यूज झाला तर युनिव्हर्सल क्वांटिफायर यूज झाला. युनिव्हर्सल क्वांटिफायर यूज झाला. मग ही स्टेटमेंट ट्रू कधी असणार आहे तर सेट ए मधल्या प्रत्येक व्हॅल्यू सेट ए मधला प्रत्येक इलेमेंट जर ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर दिलेलं क्वांटिफाईड स्टेटमेंट ट्रू असणार आहे. मग आपण चेक करू. x इक्वल टू 3 घेऊ, 5 7 9 11 12 x स्क्वेअर प्लस x मध्ये पुट करू. मग x स्क्वेअर प्लस x मध्ये पुट केल्यानंतर तुम्ही ही गोष्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी घेतो x स्क्वेअर प्लस x मध्ये आपण 3 पुट केलं तर x च्या ठिकाणी जर 3 पुट केलं तर 3 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर 9 प्लस 3 12 जो 9 इव्हन नंबर आहे. त्याचप्रमाणे तुम्ही 5 7 9 11 आणि 12 पुट केल्यानंतर सुद्धा तुम्हाला इव्हन नंबर मिळतो. आणि म्हणून दिलेली स्टेटमेंट ट्रू आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल T आहे. इथे सेट ए मधल्या प्रत्येक इलेमेंट दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करतो म्हणून हे क्वांटिफाईड स्टेटमेंट ट्रू आहे. एक्झाम्पल 3 there exists x belongs to a such that x square less than 0. या ठिकाणी जी कंडिशन दिली ती x square less than 0 दिली. सेट ए मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते सर्वच्या सर्व रियल नंबर्स आहेत आणि आपल्याला माहिती आहे रियल नंबरचा स्क्वेअर हा लेस दॅन 0 नसतो. म्हणजे सेट ए मधला एकही इलेमेंट ही कंडिशन सॅटिस्फाय करत नाहीये. या ठिकाणी क्वांटिफायर होतं देअर एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. इथे कमीत कमी एक इलेमेंट पाहिजे. बट या ठिकाणी सेट ए मधला एकही इलेमेंट दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करत नाहीये. x स्क्वेअर लेस दॅन 0 ही कंडिशन सॅटिस्फाय करत नाहीये आणि म्हणून आपण असं म्हणणार there is no x in a which satisfy x square less than 0. Therefore, the given statement is false and hence its truth value is capital F. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर आहे. कमीत कमी एक इलेमेंट दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करणारा असेल तर ते क्वांटिफाईड स्टेटमेंट ट्रू असतं, अदरवाइज ते फॉल्स असतं. सम नंबर 4 फॉर ऑल x बिलोंग्स टू a x इज एन इव्हन नंबर. या ठिकाणी जे क्वांटिफायर यूज झालं ते युनिव्हर्सल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायर यूज झाल्यानंतर सेट ए मधला प्रत्येक एलिमेंट दिलेली कंडिशन जर सॅटिस्फाय करणारा असेल तर ते क्वांटिफाईड स्टेटमेंट ट्रू असतं. तर या ठिकाणी कंडिशन आहे x इज एन इव्हन नंबर, युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे. मग आपण जर विचार केला तर या सेट ए मध्ये
x इक्वल टू 3, 5, 7, 9, 11 हे इव्हन नंबर नाही आहेत. म्हणजे हे नंबर आपण असं म्हणू हे इव्हन नसल्यानं जी कंडिशन आहे ती ते सॅटिस्फाय करत नाही. कोणती कंडिशन आहे? इज अन इव्हन नंबर. हे परत 4 नंबरचं परत 4 number for all x belongs to A, x is an even number. या एक्झाम्पल मध्ये युनिव्हर्सल क्वांटिफायर यूज झाले. युनिव्हर्सल क्वांटिफायर यूज झाल्यानंतर दिलेलं स्टेटमेंट ट्रू कधी असतं तर सेट ए मधल्या प्रत्येक एलिमेंटनं दिलेली कंडिशन जर सॅटिस्फाय केली तर ते ट्रू असतं. पण आता या ठिकाणी जर आपण ऑब्झर्व केलं x इक्वल टू 3, 5, 7, 9, 11 हे सगळे ऑड नंबर्स आहेत, इव्हन नाही आहेत. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही सर्व एलिमेंट्स कडनं. आणि म्हणून आपण असं लिहूया फॉर x इक्वल टू 3, 5, 9, 11 डू नॉट सॅटिस्फाय x इज एन इव्हन नंबर. देअरफॉर द गिव्हन स्टेटमेंट इज फॉल्स अँड हेन्स इज ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल F. Exercise 1.3 Question 2. Write the dual of each of the following. आता इथे आपल्याला दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचे ड्युअल स्टेटमेंट लिहायचे. मग ड्युअल स्टेटमेंट म्हणजे काय ते शिकण्याच्या पहिले आपण एक शिकूया. आपल्याला माहिती आहे की स्मॉल टी ने टॅटोलॉजी रिप्रेझेंट करतात तर स्मॉल सी ने कॉन्ट्राडिक्शन रिप्रेझेंट करतात. ड्युअल स्टेटमेंट लिहिणं फार सोपं आहे. ड्युअल स्टेटमेंट मध्ये दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये जर एंड असेल तर एंड रिप्लेस बाय ऑर रिप्लेस बाय एंड, टी रिप्लेस बाय सी आणि सी रिप्लेस बाय टी. बस एवढा बदल केला तर आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटचं ड्युअल स्टेटमेंट लिहिता येतं. परत एकदा बघू आपण. दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये टी रिप्लेस बाय सी, सी रिप्लेस बाय टी, एंड रिप्लेस बाय ऑर रिप्लेस बाय एंड. बस एवढं काम केलं की आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटचं ड्युअल स्टेटमेंट लिहिता येतं. आता इथे काही स्टेटमेंट दिलेले आहेत, आपल्याला त्याचं ड्युअल स्टेटमेंट समोर लिहायचंय. इथे काही स्टेटमेंट दिलेले आहेत त्याचं ड्युअल स्टेटमेंट आपल्याला समोर लिहायचंय. तर बघूया ड्युअल कसं लिहितात. त्या ठिकाणी ड्युअल स्टेटमेंट लिहायचं आपल्याला P or Q M R. त्या ठिकाणी जे ऑर आहे त्या ऑरच्या ठिकाणी लिहायचं एंड आणि या एंडच्या ठिकाणी लिहायचं ऑर. आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटचं ड्युअल स्टेटमेंट मिळतं. हा जो ऑर आहे हा जो एंड आहे त्याला रिप्लेस करायचं. तर या ठिकाणी आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटचं ड्युअल स्टेटमेंट मिळतं. ऑरच्या ठिकाणी आपण एंड लिहिणार आणि एंडच्या ठिकाणी आपण ऑर लिहिणार. हे झालं दिलेल्या स्टेटमेंटचं ड्युअल स्टेटमेंट. बघा ऑरच्या ठिकाणी काय लिहिलं एंड आणि एंडच्या ठिकाणी काय लिहिलं ऑर. आता सेकंड यातलं 5th नंबरचं सम. लक्षात ठेव ड्युअल स्टेटमेंट मध्ये नॉट कनेक्टिव्ह वर कुठला इफेक्ट होत नसतो. नॉट कनेक्टिव्ह जसाच्या तसा लिहायचा आहे. म्हणून इथे नॉट पी सुरुवातीला आपण ऍज इट इज लिहिणार आहे. हा जो ऑर आहे तर या ऑरच्या ठिकाणी आपण एंड लिहिणार, क्यू ऍज इट इज असणार आहे. हा एंडच्या ठिकाणी ऑर लिहिणार, नंतर नॉट ऍज इट इज, आर एंडच्या ठिकाणी ऑर आणि हा एक्स जसाच्या तसा. म्हणजे आता या ठिकाणी आपण स्टेटमेंटचं ड्युअल स्टेटमेंट लिहिण्यासाठी ऑर च एंड केलं, एंड च ऑर केलं, एंड च ऑर केलं. बस एवढा चेंज आपण दिलेल्या स्टेटमेंट मध्ये केल्यानंतर आपल्याला ड्युअल स्टेटमेंट मिळालं. आता समोरचं स्टेटमेंट आहे. हे जे सी या ठिकाणी दिसतं नेक्स्ट स्टेटमेंट मध्ये, हे सी जे दिसतं ते सी म्हणजे कॉन्ट्राडिक्शन.
तर त्या सीच्या ठिकाणी ड्युएल लिहित असताना सीच्या ठिकाणी टी लिहायचं. टी म्हणजे टॅटोलॉजी. या सीच्या ठिकाणी टी लिहायचं. लक्षात ठेव, सीच्या ठिकाणी टी लिहू. टी असेल तर सी लिहायचं. इथे सी होतं तर टी लिहिलं. और च्या ठिकाणी आपण इथे अँड लिहिणार. ऑरच्या ठिकाणी अँड, नंतर ब्रॅकेट आहे पी, या ठिकाणी अँड आहे. अँडचं बनणार ऑर, क्यू ॲज इट इज. नंतर ऑर आहे, ऑरचं अँड होईल आणि आर ॲज इट इज. हे झालं या स्टेटमेंटचं ड्युएल स्टेटमेंट. परत एकदा बघू. सीच्या ठिकाणी आपण इथे टी लिहिलं, ऑरचं अँड केलं, अँडचं ऑर केलं, ऑरचं अँड केलं. ड्युएल स्टेटमेंट आपल्याला मिळालं. एक्झाम्पल 9, नॉट पी ऑर क्यू अँड आर अँड टी. या स्टेटमेंट्स आपल्याला ड्युएल लिहायचं आहे. नॉट कनेक्टिव्ह ॲज इट इज असणार आहे. मग या ठिकाणी मी नॉट पी ॲज इट इज लिहिणार आहे. इथे ऑर कनेक्टिव्ह आहे तर ऑर रिप्लेस बाय अँड म्हणू आपण. नंतर इथे क्यू अँड आर आहे तर आपल्याला माहिती आहे अँडच्या ठिकाणी ऑर लिहायचं आहे. अँड रिप्लेस बाय ऑर. नंतर इथे सुद्धा समोर अँड आहे तर अँडच्या ठिकाणी आपण ऑर लिहिणार आहे. आता टी टॅटोलॉजी च या ठिकाणी कॉन्ट्राडिक्शन लिहायचं असतं ड्युएल स्टेटमेंट मध्ये. टी च सी बनवायचं असतं. आता याच्यातलं 10 नंबरचं एक्झाम्पल, पी ऑर क्यू ऑर सी. ड्युएल स्टेटमेंट लिहायचं आहे. ऑरच्या ठिकाणी अँड लिहायचं, सीच्या ठिकाणी टी लिहायचं. दिलेल्या स्टेटमेंटचं ड्युएल स्टेटमेंट लिहिता येईल. पी अँड क्यू अँड सीच्या ठिकाणी आपण लिहिणार टी, सीच्या ठिकाणी लिहिणार टी. ऑरचं अँड केलं, ऑरचं अँड तर सीचं टी लिहिलं. अशा प्रकारे आपण गिव्हन स्टेटमेंटचे ड्युएल स्टेटमेंट लिहिले. परत एकदा जाता जाता ड्युएल स्टेटमेंट कसं लिहायचं बघू. अँड रिप्लेस बाय ऑर, ऑर रिप्लेस बाय अँड, टी रिप्लेस बाय सी, सी रिप्लेस बाय टी. आणि लक्षात ठेवू नॉट कनेक्टिव्ह ड्युएल स्टेटमेंट मध्ये ॲज इट इज लिहायचं.